सुप्रभात. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रविराज रवींद्र चांगो शिंदे आज सकाळी सकाळी फेसबुक सोशल मीडियावरती राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. जे राजसाहेब ठाकरे मोदींच्या विविध ध्येय धोरणांवरती बोलत आहेत. कधीतरी उठतात आणि बोलत असतात, परंतु प्रत्यक्षात प्रत्यक्षात याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे अशी कुठलीही योजना हे ठाकरे बंधू करत नाहीत आणि त्याच्यात तेवढी हिंमत नाही. जे हिंदू बाळासाहेब ठाकरेमध्ये हिंमत होती म्हणून त्यांनी शिवसेना घडवली, म्हणून त्यांनी युवासेनेतून हे असे दोन युवा तरुण त्यांची स्वतःची मुलं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पुतणे राजसाहेब ठाकरे युवासेनेतून पदाधिकारी बनून राजकारणात येऊन राजनेते झाले, राजकारणी नेते झाले. ते शिवसेनेच्या आधारावरच गडगंज संपत्ती प्रॉपर्टी जमा करून मुंबई क्षेत्रात विविध उद्योग व्यवसाय करून आणि पक्षातून आलेली संपत्ती राजकारणातून आलेली संपत्ती याच्यावर त्यांनी आपला उद्योग उभा केला. आणि आज एवढे गडगंजे आहेत. एक रायगड बंगला दादर स्थित आहे आणि शिवतीर्थ बंगला दादर स्थित आहे. एवढी माया कुठून आली? एक गरीब रस्त्यावरती मोलमजुरी करणारा, बिगारी करणारा, माती काम करणारा, रोजच्या दिवसाचे पूर्वीचे 200 रुपये 300 रुपये नंतर 2500 500 रुपये आणि आता 1000 रुपये त्याला मूल्य मिळतं. आणि दिवसभर जर ठेक्यावर काम घेतलं तर आठवड्याचे 5-25 हजार मिळतात. अशा प्रकारचे मोलमजुरी काम करणाऱ्या खरा कामगार कष्ट करतो, त्याला दिवसाकाठी 1000 रुपये मिळत नाही. आणि तुम्ही कुठलंही कामधंदा नाही, कुठलीही नोकरी नाही, कुठलंही कामधंदा नाही, कुठलीही नोकरी नाही, फक्त राजकारण 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 आणि सत्ता समीकरणं आणि भाषणे जनसमुदाय गोळा करायचा. परंतु जनसमुदाय गोळा करण्याने आणि प्रवचन भाषणं दिल्याने लोकांचं परिवर्तन होत नाही. तर लोकांचं परिवर्तन कधी होणार? जे तुम्ही आता बोलले, जे आता तुम्ही बोलताय, अदानी या सिमेंट क्षेत्रात कधी नव्हता, तर त्यांनी दुसऱ्याच्या कंपन्या अंबुजा सिमेंट, रेमंड सिमेंट, L&T सिमेंट या संपूर्ण कंपन्या विकत घेतल्या. आणि कंपन्या विकत घेतल्यामुळे आज ते सर्व सिमेंटचे उद्योजक मोठा अदानी झाला. परंतु मी हा एका सिमेंट उद्योगापुरतं का बोलताय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा 2014 रोजी देशाचे पंतप्रधान झाले, जुमलाबाजी करून अबकी बार मोदी सरकार हर घर घर में 15 लाख, अबकी बार मोदी सरकार हर घर घर में 15 लाख, हर किसान को अनाज, हर युवा को नौकरी और हर जनता को मकान, हे असे जुमलाबाजी भाषणं करून सरकारमध्ये आले. जनतेला वाटलं खरंच काहीतरी परिवर्तन होईल, कारण त्या काँग्रेसच्या काळातली महागाई त्यांना महागाई वाटत होती. ज्या वेळेस काँग्रेसची महागाई व्हायची काळामध्ये, तेव्हा हे लोक सिलेंडर रस्त्यावर घेऊन बसायचे. मी पुन्हा एकदा तेच सांगतोय. आणि आज एवढी भरमसाठ त्या काँग्रेसच्या कालावधीतली महागाईपेक्षा 10 पटीने महागाई आज गगनाला भिडलेली आहे. पेट्रोलचे भाव 100 पार, डिझेलचे भार 100 पार, आणि तुम्ही आम्ही जनता आलोय रस्त्यावर फार. आणि अदानी मारतोय मजा फार. अदानी कुठल्याच उद्योग क्षेत्रात नव्हता, कन्स्ट्रक्शन रियालिटी इस्टेटमध्ये पण नव्हता. अदानी कन्स्ट्रक्शन रियालिटी इस्टेटमध्ये पण नव्हता. आणि त्यातला कुठलाही तारतम्य नाही. हे सगळ्या गोष्टी विकत घेऊन कोणालाही करतायत, पण स्वयंभू केलेले जो आनंद असतो तो कोणाला असतो? ज्या हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःची स्वयंभू शिवसेना स्थापन केली, स्वतःच्या बळावरती वटवृक्षासारखे मोठे केले, सक्षम पारंब्या होत्या,
हे सगळं दिलं. पण आज त्या पारंब्या तुटून फुटून निस्तनाबूत या गद्दारांनी केल्या शिवसेनेबद्दल. म्हणूनच महाराष्ट्रावर परप्रांतीय अधिराज्य गाजवतोय. परप्रांतीय येतात, परप्रांतीय येतात, परप्रांतीय येतात आणि अदानी अंबानी सारखे उद्योजक देश लुटतायत. अदानी अंबानी सारखे उद्योजक देश लुटतात. अदानी अंबानी सारखे उद्योजक देश लुटतायत. ते कुणामुळे? मोदीच्या आशीर्वादामुळे आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या राज्यकारभारामुळे आणि संसदेतील भारतीय जनता पार्टीच्या RSS राज्यकारभारामुळे. त्यामुळे अदानीबद्दल हा काही एका क्षेत्रातला उद्योग नाही, सगळे उद्योग क्षेत्र हातात घेतले. MSCB अदानी पॉवर झाली, MSCB अदानी पॉवर झाली, MSCB अदानी पॉवर झाली. टेलिकॉम सेवा रिलायन्स सेवा झाली, टेलिकॉम सेवा रिलायन्स सेवा झाली, मोबाईल सेवा झाली. या सर्व सेवा सरकारी सेवा ह्या खाजगी उद्योजकांनी हातात घेतल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलेलं आहे? भविष्यात बोल, जेव्हा मुठभर उद्योजक देशाची सत्ता हातात घेऊन देश चालवेल, तेव्हा देशाचे लोकशाही तंत्र प्रणाली संविधान संपुष्टात आलेलं असेल, असं भविष्याचं विधान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तंतोतंत विधान आज खरे होत आहेत. आज देश काँग्रेसच्या कालावधीमध्ये जो बलाढ्य होता तो आज देश कमकुवत झालेला आहे, लोकशाहीने कमकुवत झालेला आहे. आज अमेरिकेसारखा ट्रम्प आपल्यावर अधिराज्य गाजवायचा प्रयत्न करतो, मोदींवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो, कारण मोदी त्यांचे झुकलेले आहेत, कारण मोदी ट्रम्प बरोबर त्यांच्या पायाखाली चिरडलेले आहेत, म्हणून मोदी असे वागतात. परंतु यापूर्वीचे जेवढे देशाचे प्रगल्भ पंतप्रधान झाले ते कधी परराष्ट्रीय शक्तीबरोबर झुकले नाही, परराष्ट्रीय पंतप्रधान झुकले नाही. आताच मी इंदिरा गांधींचं भाषण ऐकलं. पाकिस्तान का जो दहशतवाद है, या दहशतवादाला खतपाणी पुरवणारं त्यांचीच लोक त्यांना शस्त्र पुरवतात, म्हणून पाकिस्तानचा नायनाट होत चाललेला आहे. पाकिस्तानचे दहशतवाद वाढ होत चाललेले आहे आणि ती दहशतवाद काश्मीरसाठी आपल्या भारतावर आक्रमण करत असते, आणि याला खतपाणी आता BJP RSS सरकार घालतंय. जे एअर स्ट्राईक, पुलवामा हत्याकांड, पहलगाम हत्याकांड, यामागे सगळं सूत्र BJP RSSचे आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आहेत. कुठला दहशतवाद कसा भारतात आणायचा हे मोदी चाणक्य नीतीने करतायत. परंतु त्यांना माहित नाही की भारत हा बलाढ्य राष्ट्र आहे. 150 कोटी जनसंपदी लोकसंख्या आहे. या 150 कोटीच्या लोकसंख्येमध्ये जेव्हा पब्लिक भडकेल ना, तर त्याचा उद्रेक होईल ना, तर लाल किल्ल्यामध्ये घुसून जे तुमचे पंतप्रधान महाल आहेत ते घुसून लोक तुम्हाला जोड्याने हाणतील. मी एवढं सांगून ते स्पष्ट सांगतो. एवढंच मागायचं आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. ही प्रेरणा धारणा ठेवा आणि परकीय राष्ट्रीय शक्तीला खतपाणी घालू नका, दहशतवादाला खतपाणी आणि पाकिस्तानचं आक्रमण ओढवून घेणं. आज चायना भारताच्या लडाखच्या सीमेवर घुसत चालली आहे. इथे भारताचं लक्ष नाही, ते मोदींनी लक्ष केंद्रित करावं आणि एक हमला बोलवावा चायनावर सुद्धा. जो लडाखच्या परिसरामध्ये चायना घुसत जाऊन आपली जमीन घेत चाललेली आहे, याची एक देशाला खंत आहे. मला एक खंत आहे, राहुल गांधींनी एक खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे आजचे मोदी हर घर घर में मोदी, आजचे मोदी हर मंदिर में मोदी, आजचे मोदी आज हर भ्रष्टाचार में मोदी, आजचे मोदी एफस्टीम फाइल में मोदी. हे तुम्हाला मी सांगतो. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.